Hello, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine, right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic and it's very spiritual topic also, and topic name is three loks and 14 bhuvans in ब्रह्मांड. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 3 लोक आणि 14 भुवन याचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या सृष्टीचे रचयिता त्रिखंडाचे स्वामी देवांचेही देव महादेवजी आणि बुद्धिदाता सुखकर्ता दुःखहर्ता पार्वती नंदन गणेशजी यांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. तर बुद्धिदाता गणेशजी आणि या सृष्टीचे रचयिता सर्वेसर्वा त्रिखंडाचे स्वामी महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन मी आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करत आहे. आजचा व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आहे 3 लोक. तर मित्रांनो, आपणाला 3 लोक माहिती आहेत का? एक पृथ्वीलोक, एक स्वर्गलोक आणि एक पाताळलोक. यालाच दुसरं नाव आपण काय म्हणतो? पृथ्वी, आकाश आणि पाताळ असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा आकाशलोक म्हटलं जातं, पृथ्वीलोक किंवा पाताळलोक, किंवा याला आणखी काय नाव आहे? देवलोक. म्हणजे स्वर्गलोकाला देवलोक असेही नाव आहे. पृथ्वीलोकाला मनुष्यलोक म्हटलं जातं आणि पाताळलोक जे जिथे राहतात त्याला दानव लोक असं म्हटलं जातं. ओके, तर हे 3 प्रकारचे आपणाला माहीत असलेले लोक आहेत. परंतु 3च लोक नाही आहेत, तर 14 प्रकारचे भुवन आहेत पृथ्वीवर उपलब्ध. 14 प्रकारचे. आपले पृथ्वी 7 नंबरला आहे, असे 14 आहेत. तर ते कोणकोणती भुवन आहेत याचा स्टडी आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. पहिला आहे सत्यलोक, एकदम वरी सत्यलोक 1 नंबरला, म्हणजे सगळ्यात वरी आकाशात पहिल्यांदा जे आहे एकदम शेवटचं म्हणजे आकाशातलं ते सत्यलोक, जिथं सृष्टी रचयिता ज्यांनी ही पूर्ण सृष्टीचं निर्माण केलं असे ब्रह्माजी राहतात. आणि सर्व पावनात्मे म्हणजे ज्यांनी खूप पुण्य करून देवलोक किंवा देवाची प्राप्ती करून घेतलेली आहे, देवांचे आशीर्वाद घेतलेले आहेत, असे आत्मे तिथं राहतात. त्यानंतर 2 नंबरला येतं तपलोक. तपलोकामध्ये 4 प्रकारचे कुमार राहतात, ज्यांना विष्णूजीचे पुत्र असे म्हटले जाते. म्हणजे विष्णूजीचे अवतार आहेत हे 4 पुत्र. तर या 4 पुत्र तपलोकाच्या ठिकाणी राहतात. हे झालं 2 नंबरचं वरचं, पृथ्वीच्या वरी 7 म्हणजे 6, आपला 7 आणि खाली 7 असे 14 आहेत. तर 2 नंबरचं तपलोक, तपलोकाच्या ठिकाणी 4 कुमार राहतात. त्यानंतर 3 नंबरला आहे जनकलोक. या ठिकाणी विराट नावाचे देवगण राहतात. कारण पृथ्वीच्या वरी सगळे देव देवता हे सगळे असेच राहतात, आणि पृथ्वीच्या खाली असुर राहतात, सर्प राहतात वगैरे वगैरे. तर तिसरी जी भुवन आहे त्याला जनकलोक असे म्हणतात. इथं विराट नावाचे देवगण म्हणजे देवदूत राहतात. त्यानंतर 4थं भुवन आहे मेहेरलोक. या ठिकाणी मेहेरलोकच्या ठिकाणी ऋषी मुनी लोक राहतात, जे एकदम ज्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केलेले आहेत. गुरु वशिष्ठ, विश्वामित्री अशा प्रकारचे जे मोठमोठाले दिग्गज विद्वान ज्यांनी 4 वेदांचा अभ्यास करून देवत्व प्राप्त केलेले आहे असे आत्मे राहतात. त्यानंतर 5 लोक आहे स्वर्गलोक. स्वर्गलोकमध्ये कोण कोण राहतात?
स्वर्गलोकात 33 प्रकारचे वैदिक देवी देवता इथं राहतात आणि या देवी देवतांचा राजा इंद्रदेव म्हणजे राजा इंद्र आहे, हे स्वर्गामध्ये राहणारे. त्यानंतर 6वा आहे भुवरलोक. भुवरलोकमध्ये 8 प्रकारचे लोक राहतात आणि हे भुवरलोक म्हणजे पृथ्वीचे आणि आपल्या मधले. त्यानंतर 7 नंबरला आहे भूलोक म्हणजे आपली पृथ्वी. इथं अनेक प्रकारचे मनुष्य, जीव, जंतू, प्राणी, पक्षी इथं या पृथ्वीवर राहतात आणि याला पाप पुण्याची भूमी किंवा कर्मभूमी असे सुद्धा म्हटले जाते. हे झालं हे वरचे भाग. आता पृथ्वीच्या खाली असलेले त्याला पाताळ लोक म्हटलं जातं. आता त्यानंतर भूलोकच्या खाली म्हणजे पृथ्वीलोकच्या खाली अकाल लोक 8 नंबरला राहतात. म्हणजे खाली आपला 7 नंबर आहे ना पृथ्वीचा, 8 नंबरला अकाल लोक. या ठिकाणी बाला नावाचा असुर जो माया, आता कलियुगाची माया आहे तिचा पुत्र आहे आणि तो असुर या 8 नंबरच्या लोकमध्ये राहतो आणि त्या लोकाला अकाल लोक म्हणतात. त्यानंतर 9 नंबरला विकाल लोक. विकाल लोक मध्ये भगवान शंकर भूतासमवेत सर्व प्रकारचे भूत जे अतृप्त आत्मे आहेत यांच्यासोबत भगवान शंकरजीचा एक अवतार आहे हटकेश्वर म्हणून आणि भगवान शंकर हटकेश्वर रूपात या भूतांसमवेत या ठिकाणी राहतात. त्यानंतर 9 आहे विकाल लोक. अकाल लोक ठिकाणी बाला नावाचा असुर, 8 नंबरला कोण आहे बाला नावाचा असुर जो मायेचा पुत्र आहे तो राहतो. 9 नंबरला विकाल लोक. विकाल लोक मध्ये भगवान शंकरजी भूतासमवेत, प्रेतासमवेत, अतृप्त आत्म्यासमवेत राहतात. हे झाले 9वा लोक विकाल लोक. त्यानंतर 10वा जो लोक आहे पाताळ लोकात म्हणजे पृथ्वीच्या खालचा त्याला सुताल लोक म्हणतात. या ठिकाणी भक्त प्रल्हाद, विष्णू भक्त जे होते भक्त प्रल्हाद म्हणून त्यांचे नातू कोण राजा बळी, ज्याला विष्णूंनी पाताळामध्ये घातलं होतं. 3 पाऊल जमीन दान मागितली विष्णूजींनी आणि 2 पावलातच पृथ्वी संपली. मग 3रा पाऊल कुठे ठेवू म्हटले. मग बळीराजा म्हटले ठेवा माझ्या मस्तकावर. मग मस्तकावर ठेवल्यामुळे पाताळे घातलाय बळी. तर का बळीला पाताळाला घातला तर बळीराजांना गर्व आलता, मग गर्वाचं हरण करण्यासाठी. आणि ह्यांना बळीराजांना सर्व आसुरांचा, दानवांचा, राक्षसांचा पाताळ लोकातील देवता असे म्हणतात. म्हणजे त्यातला त्यांनी जसं देवी देवतांचा राजा इंद्र आहे तसं पाताळ लोकातला राजा बळी आहे. त्यानंतर 11वा जे आहे तरताल, पाताळाचाच प्रकार आहे तो तरताल म्हणून. या ठिकाणी माया राक्षस नावाचा राक्षस माया नावाचा जो दैत्य आहे तो इथे राहतो किंवा राक्षस राहतो. त्यानंतर 12वा आहे महाताल. या ठिकाणी कश्यप ऋषी जे होते त्यांच्या पत्नीच्या उदरातून अनेक प्रकारचे सर्प जन्मलेले होते. ते सगळ्या प्रकारचे सर्प किंवा नागयोन्या, सर्प येथे ह्या तरतालमध्ये राहतात. त्यानंतर 12वा आहे महाताल. महातालमध्ये कोण राहतं 12वा आहे महाताल. या ठिकाणी कश्यप ऋषीची जी पत्नी होती तिच्या पोटीला जितके सर्प आलते ते सगळे इथे राहतात. त्यानंतर 13वा आहे रसाताल किंवा रसातळ किंवा रसाताल. या ठिकाणी अनेक प्रकारचे शक्तिशाली दानव राहतात, अनेक प्रकारचे शक्तिशाली दानव राहतात. आणि 14वा आहे पाताळ. पाताळाच्या ठिकाणी कोण राहतं तर सर्व नागाचे राजा शेषनाग हे आणि वासुकी नावाचा साप आणि नाग किंवा तक्षक नावाचा नाग येत राहतो. आणि सगळ्यात म्हणजे जे पाताळ जे आहे तिथं शेषनाग राहतात. म्हणूनच असं म्हटलं जाते की शेषानं पृथ्वी आपल्या डोक्यावर घेतलेली आहे आणि ते अगदी खरं आहे बघा. कारण एकदम खाली कोण आहे शेषनाग आहे. मग आपली पृथ्वी शेषाच्या वरीच आहे की डोक्यावर. आणि ते का घेतलेले शेषनाग हे लक्ष्मणाचा अवतार आहे. शेषनाग जसे विष्णूचे 10 अवतार आहेत तसे लक्ष्मणाने विष्णूच्या बरोबर त्याचे भाऊ म्हणा, कधी लहान भाऊ झालेत कधी मोठे भाऊ झालेत. तर ह्या शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे हे आपल्या ऋषीमुनींनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे.
आता नासानं सुद्धा मान्य केलेलं आहे. नासाला सुद्धा 2 पाताळाचा शोध लागलेला आहे. एक आफ्रिकेमध्ये पाताळ आहे आणि मला वाटतं एक समुद्रात कुठल्या तर आहे. असे 2 पाताळाचा शोध नासाने पण मान्य केले. अजून खालचे 5 पाताळाचा सुद्धा शोध लागणारच किंवा लागेल किंवा न लागेल, पण आहेत. असे एकूण 7 पाताळ आहेत, म्हणजे खालचे जे आपल्या पृथ्वीच्या खालचे. आणि वरचे कोणचे आपण अभ्यासलेलेच आहेत. सत्यलोक, तपलोक, जनकलोक, मेहरलोक, त्यानंतर भुवरलोक, हे वरचे. आणि खालचे कोणचे झाले? आपल्या पृथ्वीच्या खालचे असलेले अकाल लोक, विकाल लोक, सुताल लोक, तरताल लोक, महाताल लोक, रसाताल लोक आणि पाताळ लोक. अशा प्रकारे हे 14 भुवन आहेत पृथ्वीवर. आपल्याला कळतं पृथ्वीवर फक्त मनुष्यच राहतात काही. आता असं म्हटलं जातं की हे आता सध्या कलियुगाचा नाश होत चालू आहेच. आणि कलियुगाचा नाश होत असताना 2029 मध्ये, म्हणजे आता 25 आहे, साधारणतः 3-4 वर्षांनी, 3-4 वर्षाच्या आत किंवा पुढल्या वर्षी मे बी बाहेरच्या ग्रहावर, परग्रहावरील लोक इथे येणार आहेत आणि ते आपल्याशी युद्ध करणार आहेत. अनेक संकट तर येणार, भूकंप येणार, महामारी येणार, पूर येणार, हे वादळ येणार, सुनामी येणार, सगळं होणार. पण ते कमी की काय म्हणून परग्रहावरील जसं एलियन्स पृथ्वीवर उतरणार आहेत आणि आपल्याला मारणार आहेत. म्हणजे असं सगळं आता हे सिद्ध करण्याचं काम चालू आहे. आणि 2032 पासून पुन्हा सत्ययुग, म्हणजे ज्या ज्या वेळेला युगाचं परिवर्तन होत असतं त्यावेळेला अशा घटना घडत असतात. निसर्गाकडून होतात आणि देवाकडून होतात. आणि कल्की भगवान माधव जे आहेत, विष्णूचा 10वा अवतार, ते आता पृथ्वीवर अवतरलेले आहेतच दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सज्जनांचं आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी. तर अशा प्रकारे 14 भुवन आहेत. त्यामध्ये 3 भुवन आपल्याला माहित होती की आपण एवढंच म्हणत होतो की पाताळ, पण पाताळात किती प्रकार आहेत, वरियो आकाशात किती, म्हणजे स्वर्गलोकात किती प्रकार आहेत, आणि आपण मध्ये, हे आपल्याला माहित नव्हतं. आपण मध्ये आहोत हे खरं आहे. म्हणूनच पाप आणि पुण्य बरोबर झाल्यावर भूलोक किंवा मनुष्यलोक प्राप्त होतो. पाप आणि पुण्य, कारण आपली मध्यभागाची अवस्था आहे. म्हणजे जर 14वी पर्यंत शिक्षण असेल, जसं 14 भुवन आहेत, तर आपण 7वीत आहोत. मनुष्यलोक कितवीत आहोत? 7वीत. आपल्याला 8वीत, 9वीत, 10वीत, 11वीत, 12वीत, 13वीत आणि 14वीत. 14वीत म्हणजे परमधाम, जिथं ब्रह्माजी राहतात किंवा पवित्र आत्मे राहतात, तिथं जायचंय. स्वर्गलोक सुद्धा तेवढा वर नाहीये. स्वर्गलोक कुठे आहे? पृथ्वी झाली की भुवरलोक, आणि भुवरलोक झाली की स्वर्ग. आणि स्वर्गलोकात कसं पुण्य संपले की अजून पुन्हा पृथ्वीवर खाली यायला. म्हणून आपल्याला स्वर्गलोक नको आहे. आपल्याला कुठे पाहिजे जायचं आहे? वैकुंठ किंवा कैलास ज्याला म्हटलं जातं, जिथं सत्य लोक आहे. आणि ते सत्य लोक म्हणजे जिथं ब्रह्माजी राहतात, जिथं शुद्ध आत्मे, जिथं पवित्र आत्मे राहतात, परमधाम ज्याला म्हटलं जातं, त्या ठिकाणी जायचं. तर अशा प्रकारे 14 प्रकारचे भूलोक आहेत, हे भुवन आहेत. याचा स्टडी आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेला आहे. आणि आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. And guys, if you are new in my channel, and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon, and you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel, Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. जय शंभो, जय शिवा.